हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की मी पंढरपूरला आलेलो आहे. पंढरपूरला येऊन मी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पण करून झालेलो आहे. तुम्ही अगर तो ब्लॉग नाही बघितला तर वरती आय बटन वरती क्लिक करा. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पंढरपूरचा कम्प्लीट टूर देणार आहे, ज्यात मी कव्हर करणार आहे मी पंढरपूरला जिथे राहिलो, चंद्रभागा नदी, पुंडलिक मंदिर, प्रभुपद घाट, इस्कॉन, श्रीमान होलकर वाडा आणि तुलसी वृंदावन. तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अगर तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अगर पंढरपूरला राहायचं ठिकाण शोधत असाल तर तुम्ही संत गजानन महाराज संस्था भक्त निवास इथे ठारा घेऊ शकता. भक्त निवास इथे फक्त 300 रुपयामध्ये तुम्ही एक रूम बुक करू शकता. हे जे लंच आहे ते आता माहिती पडलं आहे की 60 रुपीज पर पर्सन आहे आणि ते खूप सुंदर आहे. म्हणजे आतल्या आत तुम्हाला लंचची पण हे सोय करून दिलेली आहे. इथे ब्रेकफास्ट आणि डिनर दोघांची सोय करून दिलेली आहे. तर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्ही इकडे लंच करा आणि आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि बघू कसं लंच असणार आहे ते. हा भक्त निवास मंदिर पासून अगदी 1 किलोमीटरवर आहे. तुम्ही अगर भरपूर लोक एकत्र येणार असाल तरी इथे तशी सोय केलेली आहे. मोठे हॉल आणि डॉर्मेटरी सुद्धा अवेलेबल आहेत. तर आमचा हा नेक्स्ट स्पॉट आहे चंद्रभागा नदी. तर चंद्रभागा हे समोरच ते नदी आहे. याच्या बाजूला एवढी सुंदर सुंदर मंदिरं आहेत जुने एकदम काळाचे, जे त्यांचं बांधकाम पण एवढं जुनं आहे. ते समजतच आहे की ही दगडी आता वापरलीच नाही जात. जसं आता हे दगड आहे, तिथे वाघ दिसतोय तुम्हाला. हा वाघ पण किती जुना दिसतोय बघा. आता हाच मंदिर द्वारकाधीश मंदिर आहे. याची बांधकाम बघा किती सुंदर आणि किती लांब लचक जाते. म्हणजे एवढी लांब मूर्ती तरी एवढी क्लिअर दिसते आम्हाला. वा, सूर्याच्या प्रकाशात एवढं चांगलं चमकलंय ना मंदिर. हा फन फॅक्ट सांगू या जागेची, हे जेवढं पण तुम्हाला हे दिसते ना, हे जेवढं दिसते तुम्हाला हे पाठीमागना पुलपर्यंत हे जेवढं सगळं दिसते हे सगळं पाण्यात असतं. म्हणजे जेव्हा इथे पावसात भरती वाढते हे सगळं माती ही जी आहे ना तुम्हाला दिसते हे सगळं पाण्याकडची आहे. हे सगळी माती, दगडी माती हे सगळी पाण्यातली आहे. हे सगळं पाण्यात असतं. हे सगळं पाण्यात असतं. एकदा चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ करून तुम्ही श्री पुंडलिक मंदिरचे दर्शन करू शकता. तो हा इस्कॉन मंदिर म्हणजे हे विष्णुधाम घाट. तर आम्ही तिकडे जाणार आहे. आता आम्ही या तटावरनं त्या तटाला जायचं. एक रूट आहे तो बोटायचा आणि दुसरा रूट आहे गाडीचा. तर गाडीने तर आम्ही गाडीवरनं चाले तर इंटरेस्टिंग तर काय आहे नाही म्हणून आम्ही बोट निवडले. आता आम्ही इकडे बोट घेतली आहे. आता हे बघा, हे आता आम्ही चालले त्या बोटीवरनं त्या साईडला जाऊ आता. मस्त या भावाने आता आम्हाला तिकडनं इथपर्यंत आणून सोडलं आहे. आणि आता आम्ही हा इस्कॉन प्रभुपाद घाट
प्रभुपाद घाट आम्ही हा आता बघणार आहे. शांत आहे साक्षीवान. किलोमीटर दूरी पर है यहाँ से. अगर हम नापे यहाँ से 1 किलोमीटर दूरी पर, इतना नजदीक है, तो कम से कम वहां तक आवाज जाना चाहिए ना. जोर से चिल्लाना है. हाँ, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आमचं आता इकडे घाट बघून झालेला आहे. त्या सगळं आम्ही इस्कॉनचं मंदिर पण बघितलं आहे. इथे लिहिलेलं पण आहे ना, ते इस्कॉनचं मंदिर आम्ही बघून आले आहेत. जरा गाय पण दिसले आम्हाला, त्यांना खायला दिलं, म्हणजे ते सोडलं त्यांना खायला. आणि आम्ही आता जाणार आहे पलीकडे परत, का म्हणजे आता उशीर होतो आहे, सनसेट व्हायचा आधी आम्ही त्या साईडला जाऊया. आमचा ज्यांनी आम्हाला सोडलं बोटवर ना, तो पण वाट बघतोय आमची खाली, तर आम्ही आता त्याच्याकडे जाऊ आणि आम्ही जाऊ परत तिथे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट ठिकाणी जायचं आहे आपल्याला. चला.
तू जातोय त्या साईडला, अडकल. हा फिरो, हा फिरो. हा हा, व्हेरी गुड. मारलीस ना टर्न. हा, लाव जोर. दाखव किती जिम जात असते. जोर लावायला प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस. राहायला इथे ना मी आता. हा कर आता. एक त्या साईडला गेलं. हा फिरो. बरोबर करणं म्हणजे खूप जोर आहे. हे प्रॅक्टिस आहे रे, प्रॅक्टिस आणि याचा काही रोज केला. दे आता दे. हे बांधकाम किती जुनं आहे. लाकडाची बांधकाम बघा किती जुनी आहेत. ही जी आहे पेंटिंग केलेली आहेत, पण ही जी दगडी आहेत ती जाम जुनी आहेत. जय श्रीराम. तर इथे मी या मंदिरामध्ये बघितलं ते खिडकी म्हणून मला ही एकच दिसली. त्यात पण ती पण केवढीशी आहे बघा. हे बघा माझा हात एवढीच आहे बघा, एवढीच आहे खिडकी. यातनं प्रकाश. हा असा मंदिराचा जर तुम्हाला गोल फिरायचा असेल तर असे गोल फिरू शकता. हे मंदिरची पाठची बाजू. हे पण हे सगळं दगडचं बांधकाम लय आधीचं आहे, लाईक 500 वर्षाचा आधीचं असणार. आणि ते नंतर बनवलेलं दिसतं का, मग तिथे विटा दिसत आहेत मला. पण हे जी दगडी आहेत, हे खिडक्या आहेत, ही जी लाकडं आहेत, ही जाम जुनी आहेत. हे जे आहेत ना बांधकाम जाम जुनं आहे बांधकाम. तसंच इकडनं परत तसं मंदिरमध्ये एंट्री होते आमची. दुसऱ्या बाजूने राम मंदिर. तुम्हाला आता मी अहिल्याबाई होळकरचा एक वाडा दाखवतो. म्हणजे अहिल्याबाई होळकर वाडा होता त्याला. हाच तो वाडा. मी एक तुम्हाला आतनं दाखवतो मी कसं दिसतं ते. हा त्याचा मेन गेट. दरवाजा पण अख्खा लाकडाचाच आहे. होळकर वाडा. ही झाडच बघा किती जुनी आहे ती. वाडा हा लय जुना आहे. 200-250 वर्ष आधीचा हा वाडा आहे हा. अजूनही बांधकाम तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे ह्याला अगर तुम्ही रिपेअर करणार तर त्या वाड्याची ओरिजिनॅलिटी जाईल म्हणून ते तसंच सर ठेवलेलं आहे. जे अक्षरशः हे मूवीजमध्ये जसे वाडे असतात ना, हा तसला टाईपचा वाडा आहे. म्हणजे लिटरली मी हा एक्सपिरियन्स करतो. मी एक्सपिरियन्स हा कधीच वाडाचा केला नव्हता. एवढा मोठा वाडा आहे. म्हणजे हे ते म्हणजे लिटरली हा कुठल्या तरी एका मूवीचा सेट वाटतो आहे. पण हा ओरिजिनल 200 वर्ष आधीचा वाडा आहे हा. होळकर वाडा. लाकूड भरलेलं. हा पण 1 पीस लाकूड केवढाच जाड आहे.
हे आधीचे रूम सगळे खोले आतले. आतमध्ये असे खोले असायचे आधी. हे पावसामध्ये सगळं बाद झालेलं आहे. हे आधी हा पूर्ण वाडा होता. हे जेवढं दिसतंय हे सगळं वाडा होता आधी. आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे तुळशी वृंदावन, जे पंढरपूर स्टेशनचं जस्ट लागून आहे. तर आम्ही इथे आलेले. इथे मला छोटंसं एक मेलासारखं पण दिसते आहे आणि त्या सगळं आता आम्ही जाणार आहे. इथे मेन बोललं जातं की इथे 118 प्रकारचे तुळशी आहेत. तेच आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. आता तुम्ही बघू शकता काळोख झालेलीच आहे. संध्याकाळचे 6:20 झालेले आणि काळोख एवढाच झालेला आहे. तर आता बघूया. इथे बोलतात की रात्रीच्या वेळी हे होते डेकोरेशन होतात ते. आता बघूया आता काय होत आहे एक्झॅक्टली. ही आहे तुळशी वृंदावन. नाही डार्की रे. आता कसं ब्राईटनेस झालं ना. चला आता बघूया. याची तिकीट काउंटर दिसतोय म्हणजे तिकीट काढावी लागेल की. बघा तिकीट काउंटर. आता जाऊन बघूया किती द्यायची हे लोकांना एंट्री फीज. एवढी जागा रिकामी आहे आणि आम्हाला इथे रस्त्यावरती गाडी पार्क करायला लावली आहे. ऐसा कैसा चलेगा. जरा आतमध्ये पण आणून द्यायची ना. इथे लिहिलेलं काय आहे. तिकीटचं 10 रुपये तिकीट आहे. 10 रुपयाची एक तिकीट आहे. तर आम्ही 10 रुपयाची एक तिकीट घेऊ. एक नाही घेऊ, 4 घेऊ. म्हणजे आम्ही 4 जण आहेत. 4 ते 14 वर्षाची मुलांचे 10 रुपयाची तिकीट आहे. आमची 15 आहे. मोठी आहेत ना. आतमध्ये आल्या जरा आम्हाला असं दिसते की वा 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 सुंदर सुंदर सुंदर. हे मोगऱ्याची झाडं आहेत आणि तिच्या पाठीमागे बघू शकता ही सगळी जी आहे ती सगळी तुळशीची झाडं आहेत आतमध्ये. तर इथे 108 प्रकारची तुळस कशी ओळखायची आता देव जाणे. चला आतमध्ये बघूया. 30 बाजू ही तुळसची सगळी झाडं आहेत. ही तुळसची सगळी झाडं आहेत. ही तुळसची सगळी झाडं सगळीकडे तुळशीचं. वा. आता इथे कुठे लिहिलेलं असेल तर आम्हाला कळेल की कुठली तुळस आहे. ही कृष्णा तुळस लिहिलेलं आहे म्हणजे ही कृष्णा तुळस आहे. ही जी आहे ती हनुमान तुळस इथे. तसेच 118 प्रकारचे तुळस आहे. तशीच इथे राम तुळशी. तिथे कृष्णा तुळशी होती. इथे राम तुळशी आहे. इथे हनुमान तुळस होती आणि त्याच्याच पाठीमागे लेमन तुळस आहे. ही बघितलीच नाही, नोटीसच नाही केली आम्ही. लेमन तुळस. चला आमचं तुळशी वृंदावन पण बघून झालेलं आहे. आम्ही आता इकडनं जातोय घरी. आम्ही आजचं भरपूर बघून झालेलं आमचं. आम्ही आता दमल्यात. तर आजचं आमचं सगळं दर्शन आणि साईट सीइंग करून झालेलं आहे. आम्ही आता इकडनं घरी जाणार, जेवणार. जिथे आम्ही सकाळी जेवलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आणि जाऊन झोपणार आहे. आम्ही लवकर झोपणार आहे. उद्या सकाळी जेव्हा उठायला जमेल तेव्हा उठू आणि मग डायरेक्ट तुळजापूरसाठी निघू. चला आजच्या दिवसाचा माझा व्लॉग झालेला आहे कंप्लीट. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अगर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लगेच उद्या.